नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। ही दृश्य खूप काही सांगून जात आहेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे की मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सगळे आरोपी एकत्रित सीसीटीव्ही फुटेजमध्ये बघायला मिळत आहेत। ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सगळे आरोपी एकत्र आलेले होते, हे व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे। 29 नोव्हेंबर 2024चं सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगितलं जात आहे। या सीसीटीव्हीच्या रूपानं खंडणी प्रकरणातला एक सगळ्यात मोठा पुरावा समोर आलाय असं म्हणता येईल। व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड दिसतोय, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी एकत्र असल्याचं दिसून येत आहे। सकाळी 11 वाजताच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। विष्णू चाटे याच्या कार्यालयातलं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। पोलीस तपासात हे समोर आलेलं आहे। अशी छोटी छोटी 5 क्लिप्स समोर आल्या, त्यातल्या 2 क्लिप्स आम्ही तुम्हाला दाखवतोय। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे हे सगळे एकत्र दिसतातच आहेत। हा तो कृष्ण आंधळे आहे जो अजून पकडला गेलेला नाहीये। पीएसआय पाटील सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, पीएसआय पाटील सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतात। एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आपल्याला हे वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे दिसतात आणि मागे बघा, मागे तो पीएसआय सुद्धा दिसतोय। हा कृष्ण आंधळे आहे जो अजून पकडला गेलेला नाहीये, तो पण त्यांच्यासोबत त्या दिवशी होता। हे सगळे एकत्रच होते आणि हा पीएसआय पाटील तो मागे या दृश्यांमध्ये तुम्हाला दिसत होता। आता हे जवळ न घेतलेलं फुटेज आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया। सुरेश, हे सगळे धक्कादायक व्हिडिओ मागच्या काही वेळापासून आपण सातत्याने आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। सुरेश, तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ एक्सप्लेन केलाय आणि त्यात तर आता पीएसआय सुद्धा दिसतोय। जो हा 29 तारखेचा व्हिडिओ आहे, ज्या दिवशी वाल्मिक कराड हे विष्णू चाटे याच्या ऑफिसमध्ये आले होते। सकाळी ऑफिसमध्ये येत असतानाचा व्हिडिओ आणि ऑफिसमधून बाहेर जात असतानाचा व्हिडिओ आहे। तर याच्या वाल्मिक कराड यांच्यासोबत त्या दिवशी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, प्रतीक घुले एवढंच नाहीतर कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे जे आरोपी आहेत हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणातील आरोपी, हे आरोपी सोबत होते। त्याचबरोबर पीएसआय पाटील म्हणून जे काही केसचे पोलीस अधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी होते। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं, मात्र ते या स्पॉटवरती देखील हजर होते। त्यांच्यासोबत आणखी काही पोलीस कर्मचारी देखील त्या कार्यालयामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत हा जो व्हिडिओ आहे हा धक्कादायक व्हिडिओ आहे आणि ज्या दिवशी हा व्हिडिओ घेतला, ज्या दिवशी हा सीसीटीव्ही मधला व्हिडिओ आहे, त्या दिवशी वाल्मिक कराड हे केजमध्ये दिवसभर होते। केजमध्ये वाल्मिक कराड यांनी त्या दिवशी एक वाईन शॉपच्या संदर्भामध्ये जी जमिनीची खरेदी केली होती, ते खरेदी खत देखील अंजली दमाने यांनी सोशल मीडियावरती टाकलेला होता आणि त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। विशेष म्हणजे ज्या एफआरआय मध्ये नोंद आहे, खंडणीचं प्रकरण झालं आहे, 10 वाजता धमकी दिली होती, तो जो उल्लेख आहे त्याच्यामध्ये, तर याच कार्यालयामधून दिली होती का असा देखील प्रश्न उपस्थित होतो। आणि विशेष म्हणजे विष्णू चाटे याच्या कार्यालयाच्या शेजारी असलेल्या हॉटेलमधलं जे सीसीटीव्ही फुटेज आहे, हे सीसीटीव्ही फुटेज आपण प्रेक्षकांना दाखवतोय। म्हणजे कार्यालयाला लागून असलेलं जे हॉटेल आहे त्याच्यामधलं हा सीसीटीव्ही फुटेज आहे आणि यामध्ये अनेक आरोपी काही जे आरोपी आहेत ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाहीत, मात्र आजूबाजूला कुठेतरी फिरताना दिसत आहेत, ते देखील या ठिकाणी आरोपी होते। अगदी सुरेश, तुझ्याशी सविस्तर बोलते, पण आपण प्रेक्षकांना हा व्हिडिओ पुन्हा एकदा दाखवूया। हा बघा, पुन्हा एकदा व्हिडिओ हा बघूया। हा पीएसआय पाटील आपल्याला दिसतोय या सगळ्या प्रकरणातल्या, म्हणजे तपास प्रकरणातला हा पीएसआय, तो त्या दिवशी पण या व्हिडिओमध्ये दिसतोय आपल्याला। हा बघा, हा वाल्मिक कराड, पिवळ्या रंगाचा हा शर्ट, वाल्मिक कराड या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतोय। ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। त्यामध्ये आपल्याला कृष्ण आंधळे सुद्धा दिसतोय, ज्याला अजून पकडलं गेलेलं नाहीये। हाच तो कृष्ण आंधळे आणि आता याच व्हिडिओमध्ये मागे काही क्षणानंतर पीएसआय पाटील सुद्धा दिसतोय। ही दृश्य विष्णू चाटेच्या कार्यालयामधली आहेत असं सांगितलं जातंय। ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशी वाल्मिक कराड केजमध्ये होत्या आणि विष्णू चाटे, सुदर्शन घुलेवर तर 16हून अधिक गुन्हे दाखल आहेत, गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत। हा तो कृष्ण आंधळे अजून ज्याला पकडलं गेलेलं नाही, पण या सगळ्या आरोपींबरोबर आपल्याला याच दृश्यांमध्ये पीएसआय पाटील पण दिसत आहेत। आता पीएसआय पाटील या दृश्यांमध्ये कसे, ते तिथे कसे, त्या सगळ्यांबरोबर का होते हे प्रश्न विचारले जातीलच, मात्र ही दृश्य हादरवून टाकणारी आहेत। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे हे सगळे एकत्र होते, सोबत होते। अत्यंत धक्कादायक ही घटना आणि धक्कादायक हा व्हिडिओ। आमचे प्रतिनिधी सुरेश आपल्या सोबत आहेत। सुरेश, या सगळ्या प्रकरणावर गेली 40-45 दिवस लक्ष ठेवून आहेत आणि त्यातले सगळे अपडेट्स आपल्याला देत आहेत। सुरेश, तुम्ही सांगत होतात
तपास म्हणजे या पोलिसांमधलं, तपास यंत्रणांमधलं सगळे या वाल्मिक कराडच्या सोबत त्याचे ओळखीचे, हा सगळा दबाव गट त्याने बीडमध्ये निर्माण केला होता, अशी जी चर्चा होती देशमुख कुटुंबाची, ती सगळी खरी ठरताना दिसते. जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जो PSI पाटील प्रामुख्याने दिसतोय तो तपासी अधिकारी होता. ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण झालं होतं त्या दिवशी हा जो पाटील नावाचा अधिकारी आहे तो पोलीस अधिकारी देखील पोलीस स्टेशनमध्ये होता. त्याचबरोबर प्रशांत महाजन हे देखील पोलीस अधिकारी होते आणि आम्ही शोधतोय अशा पद्धतीने सांगत होते. मात्र 7 वाजता संतोष देशमुख यांची डेड बॉडी सापडली. त्यानंतर मिसिंगची कंप्लेंट दाखल झाली होती. हे देखील गंभीर आहे. मिसिंगची जी कंप्लेंट आहे ती देखील दाखल करून घेण्यासाठी उशीर झाला होता असं देशमुख कुटुंबाने देखील वारंवार सांगितलं होतं. तब्बल 1.5 ते 2 तास उशीर झाला असं देखील सांगितलं होतं. आणि जो पाटील आहे, पाटील आणि वाल्मिक कराड यांचे काय संबंध आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसून येते. का तर तो त्यांच्या पाठीमागे येतो आणि पाठीमागे आल्यानंतर कार्यालयात देखील जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने देशमुख कुटुंबाने सुरुवातीला मागणी केली होती की ह्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा सगळा गंभीर प्रकार घडलेला आहे. पोलिसांनी जर 6 तारखेला जो अॅट्रॉसिटीचा, खंडणीचा, मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये जर या आरोपींना अटक केलं असतं तर पुढचा हत्येचा गंभीर प्रकार घडला नसता. मात्र याला पोलीस कुठेतरी पाठबळ देतात, पोलीस पाठी घालतात असा देशमुख कुटुंबाचा आरोप होता. त्यानंतर या पाटील नावाच्या PSIला निलंबित करण्यात आलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये तशी घोषणा केली. मात्र आपण जर एकंदरीत संपूर्ण या प्रकरणामध्ये जर बघितलं तर कुठेतरी पोलीस प्रशासनामध्ये वाल्मिक कराड यांचा हस्तक्षेप होता का असं म्हणण्याला देखील वाव मिळतो. आता हे सगळे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या सोबत फिरताना दिसतात, बसताना दिसतात, उठताना देखील पाहायला मिळतात. आणि एवढंच नाही तर एक सुदर्शन घुले सोबतचा आणखी एक जो व्हिडिओ न्यूज 18 लोकमतनं या अगोदर दाखवला होता वसंत विहार हॉटेलमधला, त्या ठिकाणी देखील जो PSI पाटील आणि सुदर्शन घुले हे चहा पिऊन उठत असताना देखील त्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे आरोपीचे आणि पोलिसांचे काय नेमके संबंध होते हे देखील यातून प्रस्थापित होते, काय संबंध देखील होते हे समोर येते. त्यामुळे एकंदरीत हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि ज्या दिवशी खंडणीचा प्रकार घडला होता आणि खंडणी मागत असताना हे सगळे आरोपी एकत्रित होते का, सोबत होते का, हा देखील आता पोलीस तपासाचा भाग आहे, CID तपासाचा भाग आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा खंडणी प्रकरणासाठी आणि हत्ये प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा डिजिटल पुरावा देखील समजला जाऊ शकतो. सुवर्णा, नक्की सुरेश, न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना हे सांगितलं पाहिजे. माणिकराव कोकाटे बोलतायत थेट पर्यंत ॲग्रिस्टॅकच्या योजनेची